नमस्कार मित्रांनो, माझं नाव संग्राम आणि आज आपण लोणावळ्यामध्ये आहोत. आज मी तुम्हाला 25 कोटी रुपयांचा लोणावळ्यामधलाच नाही तर महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुंदर विला दाखवणार आहे. हा विला 25 कोटी रुपयांचा आहे आणि तुम्हाला विलामध्ये जेवढं काही दिसतंय ते सर्व काही मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं, या विलाचा एरिया 23,000 स्क्वेअर फुटांचा आहे आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला 7,000 स्क्वेअर फुटाचं लॉन सुद्धा मिळते. सगळ्यात महत्त्वाचं, एंट्री ह्या बाजूला आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये तुम्हाला 20 कार पार्क सुद्धा आहेत. इकडे तुम्हाला 7,000 स्क्वेअर फुटांचं लॉन आहे. मी मध्ये मध्ये ड्रोन शॉट सुद्धा टाकतोय, तुम्हाला लक्षात येईल की विला किती सुंदर आहे. हे लॉन बघा तुम्हाला किती सुंदर दिसतंय. त्याचबरोबर इकडच्या बाजूला एक तुम्हाला पूल सुद्धा मिळतोय. हा किती सुंदर पूल आहे तुम्ही बघू शकता. इथे एक छानसा वॉटरफॉल सुद्धा बनवलेला आहे. मला असं वाटतं तुम्ही ह्या बाजूला या, आपण पूल व्यवस्थित दाखवूयात. या सर्व तुमच्या प्रायव्हेट गोष्टी असणार आहेत मित्रांनो. तुम्ही समजू शकता तुम्हाला इथे किती मजा, किती धमाल येणार आहे. तर हा तुमचा पूल आहे. इथून तुम्हाला असा वॉटरफॉल सुद्धा आहे. पूर्ण घराला तुम्हाला इथे ग्लास फसाड भेटते. या आतमध्ये आपण घर बघूयात. आता आपण बघूयात हा विला. आतमध्ये बघा, येताना किती मोठं दार आहे. खरंच 25 कोटींचा जर का विला असेल ना तर एवढं मोठं दार असायलाच हवं. आणि ही तुमची ग्रँड एंट्री आहे. आत आल्याबरोबर तुम्हाला डबल हाईट सिलिंगची एंट्री फॉयर मिळतीये. ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला भरपूर अशी जागा मिळतीये. आणि विला जो आहे हा 2 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. ह्या बाजूला तुमचं लिव्हिंग आणि त्या बाजूला तुमचं डायनिंग असं आहे. इथे एक तुम्हाला लिफ्ट सुद्धा मिळतीये. एक छोटीशी जागा आहे इथे. इथे श्रीकृष्णाची मूर्ती लावलेली आहे. आणि हे बघा मित्रांनो, इथून जेव्हा तुम्ही खाली जाता तेव्हा तुम्हाला इथे ग्राउंड फ्लोअरला तुमच्या बेसमेंटला सुद्धा काही गोष्टी आहेत. त्या तुम्हाला मी सगळ्यात शेवटी दाखवणार आहे. आता आपण बघूया तिकडचं लिव्हिंग. एवढा मोठा लिव्हिंग तुम्ही खरंच कुठे बघितलंय का? मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर ह्या बाजूला आता तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 आणि 5 10 आणि हे 4 14 सीटरचं तुमचं सोफा आहे. पण ॲक्च्युली तुम्ही इथे 25 लोक सुद्धा आरामात बसू शकता. एवढी मोठी जागा आहे. पूर्ण विलामध्ये तसं तुम्हाला दिसतंय फॉल सिलिंग, लाइटिंग, AC, फर्निचर, TV, एव्हरीथिंग जे तुम्ही बघताय जसं त्या तसं तुम्हाला मिळणार आहे. हा तुमचा TV हॉल आहे. आणि ह्या बाजूला बघा डबल हाईट सिलिंगचं एक वेगळं लिव्हिंग आहे. तर इथे सुद्धा 10 लोकांचं सिटिंग आहे, पण 20 लोक तुम्ही इथे आरामात मावू शकता. ग्लास फसाड बघा किती सुंदर दिसतंय. कर्टन्सची साईज बघा, इतकं सुंदर घर आहे. हे महाराष्ट्रामधलंच नव्हे तर मला असं वाटतं की भारतातल्या सुद्धा सगळ्यात किमती घरांपैकी एक घर आहे किंवा सगळ्यात सुंदर घरांपैकी हे एक घर आहे. तर तुम्ही बघू शकता लिव्हिंग डबल हाईट सिलिंग जो आहे तो एकदा परत बघून घ्या. आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा एक वॉल आहे, ग्लास फसाड आहे. पाठीमागच्या बाजूला सुद्धा काही लॉन आहे. आपण ते बघूयात नंतर या आतमध्ये. आता हे बघा, ही तुमची ग्राउंड फ्लोअरची पहिली बेडरूम. तुम्ही तिकडेच थांबा. ही बेडरूम मित्रांनो जवळजवळ 400 स्क्वेअर फुटांची आहे. तुम्ही बघा किती जास्त स्पेस आहे. 25 कोटी मोजताय तर घर तुम्हाला असं भेटलंच पाहिजे जसं तुम्हाला दिसतंय. प्रत्येक एक गोष्ट तुम्हाला तशीच मिळणार आहे. बेडरूम एवढी मोठी आहे की असं वाटतंय पुण्यामध्ये तुम्हाला ह्या साईजचा एक 1 बेडचा अपार्टमेंट होऊन जाईल. आतमध्ये या ड्रेसर, क्लॉजेट एरिया किती मोठा आहे तो बघा. आणि त्याचबरोबर वॉशरूम. वाव, तुम्ही आतमध्ये या प्लीज, मला वॉशरूम खरंच दाखवायचं आहे. हे बघा मित्रांनो, मी मुद्दाम ह्या साईडला चाललोय, तुम्हाला थोडंसं साईज समजेल. इकडे तुमचं जकुझी आहे, शॉवर एरिया वेगळा आहे, टॉयलेट, आणि इकडे तुमचं बेसिन आणि वॉशरूम. पूर्ण इकडे हा ग्लास फसाड आहे. सगळंच आपलं प्रायव्हेट एन्क्लेव्ह असल्यामुळे
तुम्हाला इथे प्रायव्हसीचा इश्यू बिलकुल येणार नाही आहे. आणि ही जी बेडरूम आहे ना मित्रांनो, बेडरूमच्या समोर बघा व्ह्यूज काय आहेत. बाहेरच्या बाजूला तुम्हाला इथे पूल दिसतोय. तर हा पहिला मजला होता, म्हणजे ग्राउंड फ्लोअर. आणि त्याच्या राईट साईडचा पार्ट म्हणजे लिव्हिंग आपण चेकआउट केलाय. आता आपण चेकआउट करणार आहोत पलीकडचा पार्ट, म्हणजेच तुमचा डायनिंग आणि तुमचं किचन. माझ्या गाडीची चावी मी इथे ठेवतो. या आता बघा मित्रांनो, इथे हा तुमचा डायनिंग टेबल आहे. चेअर्स थोडंसं मेंटेनन्स चालू असल्यामुळे बाजूला ठेवलेली आहेत. बघा 10 सीटरचं तुमचं डायनिंग इथे आरामात बसतंय. इंटिरियर्स बघा किती सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं, विलामध्ये तुम्हाला 6 बेडरूम्स आहेत. ईस्ट आणि वेस्ट दोन्ही साईडला ग्लास फसाड्स आहेत. त्याच्यामुळे विला हा तुमचा पूर्ण व्हेंटिलेटेड आणि वेल लिटअप सुद्धा असणार आहे. हे आहे तुमचं पावडर रूम. पावडर रूम सुद्धा बघा किती मस्त डिझाईन केले. आणि खालच्या बाजूला अजून एक बेडरूम आहे, ती म्हणजे इकडची आहे. या ही तुमची गेस्ट रूम असू शकते. खालच्या बाजूला आपण जी पहिली बेडरूम बघितली ती तुमची पेरेंट्स रूम होती. तर इथे सुद्धा एक तुमची गेस्ट रूम आहे विथ अटॅच वॉशरूम. हॅव अ लुक. आणि मित्रांनो ह्या बाजूला बघा, इथे तुम्हाला ग्लास फसाड आहे आणि पाठीमागचं गार्डन आहे. मी एक वेगळा शॉट टाकीन, त्याच्यामध्ये तुम्हाला मी हे गार्डन दाखवेल. आता आपण बघू इकडचे सगळ्यात ब्युटिफुल पार्ट, तो म्हणजे तुमचं किचन. या आता थोडंसं मित्रांनो इथे मेंटेनन्स चालू असल्यामुळे गोष्टी जरा इथे ठेवलेल्या आहेत. पण तुम्ही किचनचा साईज बघा. साऊथ ईस्ट आग्नेय दिशेमध्ये हे किचन आहे. परफेक्ट फॉर वास्तू. समोर ईस्ट आहे. विंडो किती मोठी आहे. भरपूर लाईट तुम्हाला आतमध्ये भेटतीये. शेगडी सुद्धा तुमची आग्नेय दिशेमध्येच आहे. आणि बघा तुमचं कुकिंग आणि तुमचा वेट स्पॉट हा वेगवेगळा आहे. इथे तुम्हाला जे काही दिसतंय सगळं असंच असणार आहे. आणि इथून एक डोर आहे जो तुम्हाला घेऊन जातोय बाहेरच्या बाजूला. एक स्टोर रूम आहे इकडे. आणि इकडे आहे आपली सर्वंट क्वार्टर. आणि सर्वंट क्वार्टरच्या पाठीमागची जागा आहे. प्रणव एक बिरोल टाकून दे ज्याच्यामध्ये तुम्हाला बाहेरचं सगळं दिसून जाईल. या आता आपण काय करतोय मित्रांनो, ग्राउंड फ्लोअर झाला. बेसमेंट आपण सगळ्यात लास्टला बघूयात. तिथेही काही काम चालू आहे. आपण आता फर्स्ट फ्लोअर पहिले बघून घेऊ. या वरती जाण्यासाठी तुम्हाला इथे लिफ्ट सुद्धा आहे. त्याचबरोबर सुंदर अशी स्टेअरकेस सुद्धा आहे. तर ही स्टेअरकेस बघा मित्रांनो पूर्ण मार्बल आणि ग्लासमध्ये आहे. ह्या बाजूला बघा इतकं मोठं तुम्हाला इथे काच आहे, विंडो आहे. तर तुम्हाला घरामध्ये लाईट आणि व्हेंटिलेशन किती जास्त येते ते तुम्ही बघू शकता. ह्या बाजूला सुद्धा घर आहे आणि ह्या बाजूला सुद्धा घर आहे. आपण पहिले ते इकडचं घर बघून घेऊयात. वरतून तुम्हाला इथून मेन डोर दिसतोय. आणि ह्या बाजूला तुमच्या 2 बेडरूम्स आहेत. तर आता तुम्ही असं म्हणू शकता की ह्या ज्या बेडरूम्स आहेत ह्या बेडरूम्स तुम्ही तुमच्या मुलांना देऊ शकता. 2 बेडरूम्स आहेत, दोन्ही मास्टर बेडरूम आहेत. आणि मधल्या बाजूला इथे तुम्हाला एक असा हॉल आहे. तर आपण ही बेडरूम बघूयात. आणि हे कर्टन्स आहेत, दोन्ही कर्टन्सला तुम्हाला ईस्ट आणि वेस्टला ओपनिंग आहे. ही एक मित्रांनो बेडरूम आहे. बेडरूमचा साईज बघा, डिझाईन बघा, ॲज इज तुम्हाला मिळतंय. त्याचबरोबर ह्या बाजूला एक तुम्हाला वॉशरूम आहे, तेही बघा. आणि प्रत्येक बेडरूमला मी परत रिपीट करतोय, तुम्हाला इथे बाल्कनी सुद्धा आहे. एकदा बाल्कनी दाखवा प्लीज. एक मिनिट इकडे या. आणि हे बघा पाठीमागची जी बाजू आहे ना ती सुद्धा दाखवून द्या. पाठीमागे तुम्हाला जेनसेट आहे आणि गार्डन आहे. तर इथे सुद्धा तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकता. या 25 कोटी रुपयांमध्ये अर्ध्या एकराचा बंगला. आणि हे तुमचं हॉल आहे जे आपण पहिलेच बघितलेलं आहे. आता एक लक्षात घ्या, इथे सुद्धा तुम्हाला एक बाल्कनी आहे.
मेंटेनन्स चालू असल्यामुळे सगळ्या खिडक्या बंद केलेल्या आहेत, पण तुम्हाला मी तरीही काही गोष्टी दाखवायचा प्रयत्न करतोय. ही तुमची दुसरी मास्टर बेडरूम आहे. परत एकदा बेडरूमचा साईज बघा, 200-250 स्क्वेअर फुटांची ही बेडरूम आहे. इथे आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूंना तुम्हाला बॅल्कनी असणार आहे. हेही तुम्हाला मी एकदा दाखवतो, तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा एक स्टँडिंग बॅल्कनी आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे मित्रांनो, तर तो आहे व्हेंटिलेशनचा. 25 कोटी रुपये देऊन जर का तुम्हाला व्हेंटिलेशन भेटत नसेल, लाईट भेटत नसेल, तर काहीही उपयोग नाही. त्याच्यामुळे बिल्डरने प्रत्येक रूमला इथे तुम्हाला व्हेंटिलेशन दिलेलं आहे, विंडो दिलेली आहे. या आतमध्ये थोडंसं पाठीमागे जावा आणि इथून सगळे व्ह्यूज दाखवा. प्रॉपर्टीचा टूर चांगला झालाच पाहिजे. इथून तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे तुमचं 20 गाड्यांचं कार पार्क आहे आणि त्या बाजूला तुमचं 7000 स्क्वेअर फुटांचं लॉन आहे. आता आपण काय करूयात, पलीकडचा जो आपला प्रायव्हेट डेन आहे, म्हणजे घर मालकाची जी जागा आहे, ती तुम्हाला आता मी दाखवणार आहे. ह्या 2 बेडरूमचा ते हॉल होता, तो परत बघितलाय. इथून बघा तुम्ही खाली, मी परत रिपीट करतोय म्हणजे तुम्हाला घर कळावं. इथे तुमचं मेन एंट्री आहे. या जिन्याहून आपण वरती आलो होतो. इकडच्या बाजूला तुमची लिफ्ट होती आणि ह्या बाजूला सुद्धा एक बेडरूम आहे. आता ही बेडरूम बघा मित्रांनो, किती ब्युटिफुली डिझाईन केली आहे. एक मिनटं, तुम्ही ह्या बाजूला या आणि हे दाखवा. हे बघा, हे जे तुम्हाला आतमध्ये दिसतंय ना, हे सगळी खरी खरी फुलं आहेत, ती आतमध्ये लावलेली आहेत ग्लासच्या आतमध्ये. आणि ह्या पडद्याच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला एक स्टँडिंग बॅल्कनी आहे, जी मी तुम्हाला आधी दाखवली होती. इकडच्या बाजूला एक क्लॉसेट स्पेस आहे आणि एक वॉशरूम आहे. प्लीज हॅव अ लुक. आता बघूयात आपण तुमची प्रायव्हेट मास्टर बेडरूम. आता बघा मित्रांनो, आपण खाली एक लिव्हिंग बघितला होता, ज्याला डबल हाईट सीलिंग होतं, तर तो हा लिव्हिंग आहे. तर इथे बघा तुम्हाला खाली लिव्हिंग दिसतोय. हे इतकं सुंदर शँडलियर दिसतंय आणि समोरच्या बाजूला ग्लास असल्यामुळे ना, तुम्ही एक लक्षात घ्या, समोरच्या बाजूचा जो पूल आहे आणि गार्डन आहे, जे लॉन आहे, त्याचा व्ह्यू खूप सुंदर दिसतोय. इथे तुम्हाला बसण्यासाठी एक वेगळा लिव्हिंग आहे. तुम्हाला जर का अजून इथे फर्निचर ॲड ऑन करायचं तेही करू शकता. आणि हे बघा, ही आहे तुमची मास्टर बेडरूम. खरे पैसे आपण मोजतोय ह्या बेडरूमसाठी 25 कोटी रुपये. तर ही बेडरूम बघा किती मोठी आहे. मी ह्या बाजूला येतो, एवढी फक्त बेडरूमच आहे मित्रांनो. 7x8चा बेड इथे लावला आहे, तरी सुद्धा बघा किती जास्त जागा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही जर का 25 कोटीचं घर घेताय तर प्लीज आत या. हे बघा तुम्ही, कमीत कमी 100-200 कपडे, डिझायनर कपडे, वॉचेस, शूज तर असायलाच हवे. तर तो तुमचा जो ड्रीम वॉर्डरोब स्पेस असणार आहे, तो तुम्ही इथे तयार करू शकता. हे बघा, इंटिरियर बघा मित्रांनो, शेल्फ तुमच्या शूजसाठी. डेव्हलपरने खूप बारकाईने विचार केलेला आहे आणि सर्व गोष्टींसाठी इथे जागा आहे. तर हा तुमचा क्लॉसेट एरिया झाला. ह्या बाजूला तुम्ही इथे बघा तुमचं ड्रेसिंग एरिया. खरंच मला असं वाटतं की हे घर कुठलं तरी सेलिब्रिटीचं आहे. इथे तुमचं बेसिन आहे, इतका मोठा मिरर आहे, जसं तुम्हाला हवंय तसं इथे तुम्ही नटू शकता. आणि आतल्या बाजूला हे वॉशरूम आहे. हे वॉशरूम सुद्धा बघा तुम्ही, काय सुरेख बनवलं. हा जो टब आहे ना मित्रांनो, ह्या विलाचे जे मालक आहेत त्यांनी मला सांगितलं की हे जे इंटिरियर आहे हे 14 देशांमधून आणलेलं आहे, 14 कंट्रीज. तर हा बाथ टब टर्कीहून त्यांनी आणलेला आहे. आणि ह्या बाजूला सुद्धा तुम्ही बघू शकता की तुमचं शॉवर पॅनल किंवा तुमचं जे पूर्ण इंटिरियर आहे, वरती तुम्ही रेन शॉवर बघू शकता, किती सुंदर आहे. आणि हे पूर्ण जे वॉशरूम आहे ते तुमचं ग्लास फसाडमध्ये आहे. आणि टॉयलेट तुमचं ह्या बाजूला आहे, तेही एकदा दाखवा. तर कशी वाटली तुमची मास्टर बेडरूम? खरंच 25 कोटीच्या वर्थ आहे का नाही
मला नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि इथेही बघा तुम्ही परत एकदा तुम्ही बघू शकता मित्रांनो, एक बाल्कनी आहे आणि समोरच्या बाजूला पूल आहे आणि पलीकडच्या बाजूला एक गार्डन आहे. हा विला 100% वास्तूमध्ये आहे. नॉर्थ ईस्टमध्ये इथे तुम्हाला पूल आहे, म्हणजे पाणी जे असतं ते नॉर्थ ईस्टमध्ये असावं लागतं, तेही इथे आहे. जागा इतकी मुबलक आहे की जर का तुम्हाला छोटंसं एखादं मंदिर बंगल्याच्या आतमध्ये करावंसं वाटलं ना, तरीसुद्धा तुम्हाला इथे भरपूर जागा दिलेली आहे. आणि मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत थांबा, कारण का तुम्हाला मला ग्राउंड फ्लोअरचं, बेसमेंटचं इकडचा ॲम्युनिटी झोन दाखवायचा आहे. तो दाखवल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका. आता बघा, आपण लास्ट फ्लोअर म्हणजे तुमच्या टेरेसवर आलेलो आहोत. आता ह्या बाजूला या. परत एकदा मी तुम्हाला सांगतोय, मेंटेनन्स चालू असल्यामुळे थोड्याशा गोष्टी ठेवलेल्या आहेत. ही आहे तुमची काचेची रूम, याला कन्झर्वेटरी म्हणतात. आणि हा पूर्ण रूममध्ये तुम्ही इथे बसू शकता, मॉन्सून तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. हे सगळं इथे फर्निचर आहे. तुम्ही इकडे पार्टी होस्ट करू शकता. आतल्या बाजूला इकडे एक वॉशरूम आहे आणि इकडे बघा एक सेपरेट तुमचं एक इथे डेकसुद्धा आहे. तर ह्या डेकमध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी ठेवू शकता, पार्टी एन्जॉय करू शकता. आणि त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला सुद्धा एक डेक आहे, तोही बघूयात या. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, लिफ्ट तुमची 3ऱ्या माळ्यापर्यंत येत आहे. आणि इथे बघा तुमचा दुसरा डेक आहे. तर इथे सुद्धा तुम्ही इव्हनिंगला कॉफी, चहा घेऊ शकता. आणि ह्या सोसायटीमध्ये ना खूप सारे नेबर्स ऑलरेडी राहायला आलेले आहेत. तर इंडियाचे सगळे टॉप गन्स, पुण्याचे आणि मुंबई सगळे टॉप गन्स ह्या सोसायटीमध्ये राहतात. तर तुम्हाला नेबरसुद्धा खूप चांगला मिळणार आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, भली मोठी इथे जागा आहे आणि त्याचबरोबर इथे सुद्धा एक सिटिंग लाऊंज आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक वरतून शॉट दाखवा, किती सुंदर दिसतंय बघा तुमचं लॉन, तुमचं पूल आणि प्रायव्हेट पार्किंग. आता आपण बघूयात बेसमेंट, जिथे तुम्हाला एक सरप्राईज आहे. ते बघून हा विला तुम्ही नक्कीच विकत घ्याल. आता आपण आलोय ग्राउंड फ्लोअरला. इथून आपल्या घराची सुरुवात झाली होती. आपला लिव्हिंग इकडे होता आणि इथून आपण चाललोय बेसमेंटकडे. तर इथे गौतम बुद्धांची एक मूर्ती आहे आणि इथून आपण खाली जातोय बेसमेंटमध्ये. या. आणि इथे तुम्हाला गेम झोन असणार आहे, जो तुमचा बेसमेंटमध्ये आहे. तर इथे तुम्हाला पूल टेबल मिळतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही हे बघताय का, हे टेडी बेअर, ह्याला काय म्हणायचं मला कळत नाही, किती सुंदर आहे बघा. तर ह्या बाजूला तुम्हाला स्नूकर टेबल आहे. लिफ्टसुद्धा तुम्हाला इथे खालीपर्यंत येणार आहे. आणि ह्या बाजूला बघा तुम्हाला एक पावडर रूम आहे. हे पावडर रूम नक्की दाखवा, किती सुंदर आहे बघा. इथे तुम्हाला तुमची प्रायव्हेट जिम असणार आहे. जिम एकदा सगळी नीट दाखवा व्ह्यूअर्सला. आणि खूप काम केल्यानंतर जेव्हा तुम्ही थकणार, तेव्हा तुम्हाला रिज्युनेट होण्यासाठी इथे एक स्पा सुद्धा आहे. आणि ह्या बाजूला तुम्हाला एक वॉशरूम सुद्धा आहे, बघून घ्या. आता बघा मित्रांनो, आपण जिम, स्पा, पूल बघितलेला आहे. आता दोन गोष्टी आपण इथे बघणार आहोत. एक म्हणजे तुमचा बार. तर मित्रांनो, इथे एक बार आहे, किती ब्युटिफुली डिझाईन केला आहे बघा. ह्या बाजूला सगळा तुमचे शॅम्पेन्स आणि स्कॉच असतील. हा तुमचा बार. टेबल आहे. इकडे सुद्धा तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे आणि एक सेपरेट इथे स्मोकिंग झोन सुद्धा दिलेला आहे. स्मोकिंग झोन आपला ह्या बाजूला आहे, बघून घ्या.
आणि आता आपण बघूयात इकडचं होम थिएटर. जसं तुम्हाला मी सांगितलं होतं की इथे थोडंसं मेंटेनन्स चालू आहे, तर थोडं काम चालू आहे असल्यामुळे तुम्हाला मी सगळं काही दाखवू शकत नाही आहे. पण तुम्ही बघून घ्या की इथे तुम्हाला तुमचा एक प्रायव्हेट होम थिएटरसुद्धा असणार आहे. तर ह्या विलाची किंमत 25 कोटी रुपये. एरिया आहे 23,000 स्क्वेअर फुटांचा. तुम्हाला जर का हा विला आवडला असेल आणि खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा आणि मला सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.